मंडळी, ज्या लोकांना गुरुबळ मिळतं ना, ज्यांच्या पाठीशी गुरुबळ असतं, त्यांचं म्हणजे कसं असतं माहिती का, पहिलं स्थळ पाहिलं आणि लग्न जमलं, काहीही त्रास पडला नाही. असं जेव्हा होतं ना, तेव्हा गुरुबळ चांगलं असतं असं आपण म्हणतो. त्याचबरोबर गुरुबळाने संतती सौख्य प्राप्त होतं. इतकंच नाही तर नोकरी व्यवसायात सुद्धा प्रगती होते. एकंदरीत काय, माणसाला आयुष्यात गुरुबळ असणं अत्यंत आवश्यक असतं, कारण गुरुबळ नसेल तर समस्या आणि अडचणींना सुरुवात होते. ज्योतिषतज्ञ शरद उपाध्यांचं एक वाक्य मला इथे आठवतं. त्यांच्या एका पुस्तकात त्यांनी लिहिलंय की कुंडलीत गुरुबळ नसलेला मनुष्य म्हणजे तिकिटा वाचून निघालेला प्रवासी. आता तुमच्या लक्षात आलं असेल की गुरुबळ असणं आपल्यासाठी किती आवश्यक असतं. याच गुरुबळाचा लाभ 2 जून पासून काही राशींना होणार आहे, कारण 2 जूनला गुरुग्रह राशी परिवर्तन करत आहे. आता तुम्ही म्हणाल बाकीचं सगळं राहू द्यावं, आम्हाला ना फक्त एवढं सांगा की त्या लाभ होणाऱ्या राशींमध्ये आमची रास आहे की नाही आणि आमच्या राशीला काय लाभ होणार आहे. चला तर मग मुद्द्याचं बोलूया. तर गुरुग्रह जे राशी परिवर्तन करणार आहे त्यामध्ये काही राशींना लाभ होणार आहे आणि त्यातली सगळ्यात पहिली रास आहे मेष रास. आता मेष राशीला 7.5 चालू असल्यामुळे थोडासा मानसिक त्रास होतोय, म्हणजे अडचणी येत आहेत, कामात अडथळे येत आहेत. खास करून नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी मनासारख्या गोष्टी घडत नाहीयेत असा अनुभव तुम्हाला येत असेल. तर हा जो काळ आहे ना, गुरुनी एकदा राशी परिवर्तन केलं की हा जो काळ आहे तो तुम्हाला थोडासा दिलासा देणारा असेल. म्हणजे काय, तर तुमच्यासाठी गुरुग्रहाचं कर्क राशीमध्ये प्रवेश करणं फायदेशीर ठरेल. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. जे अडथळे येत आहेत सध्या करिअरमध्ये सतत, त्यात थोडासा दिलासा मिळेल. कामात यश मिळण्याची शक्यता वाढेल. त्याचबरोबर बऱ्याच काळापासून जी कामं प्रलंबित आहेत, अडकली आहेत, तिथेच घोळत आहेत किंवा हळूहळू होत आहेत असं वाटतंय, ती सगळी पूर्णत्वाकडे जाताना दिसतील. शिक्षण क्षेत्रात असलेल्यांना या काळात सकारात्मक परिणाम विशेषतः दिसू शकतात. मेष राशीच्या लोकांनी 7.5वरती तर उपाय करायचेच आहेत. 7.5वर काय उपाय करायचे या संदर्भात आपल्या चॅनलवर एक पॉडकास्ट आहे, ज्योतिषतज्ञ ज्योती जोशी यांच्यासोबत केलेला. त्यांनी त्यामध्ये खास मेष राशीच्या लोकांनी काय उपाय करावे हे सांगितलेलं आहे. ते उपाय केल्याने सुद्धा मेष राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. आणि त्याचबरोबर 2 जूनपासून तर परिस्थितीमध्ये हळूहळू बदल होताना दिसेलच. त्यानंतर लाभ होणारी दुसरी रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक बाबतीमध्ये सुधारणा होताना दिसेल. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची किंवा उत्पन्नाचं नवीन साधन निर्माण होण्याची शक्यता सुद्धा आहे. कठोर परिश्रमाचे सकारात्मक फळ मिळण्याची दाट शक्यता आहे. या काळात जुने वाद किंवा मतभेद देखील सुटू शकतात, मिटू शकतात. तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हा काळ योग्य असणार आहे. आता वळूया कर्क राशीकडे. लक्षात घ्या, गुरुग्रह कर्क राशीमध्येच प्रवेश करणार आहे. कर्क रास ही गुरुची उच्च रास मानली जाते. त्यामुळे हे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी अनेक चांगल्या संधी घेऊन येत आहे. नोकरी आणि व्यवसायात गुंतलेल्यांना प्रगतीच्या नवीन संधी दिसतात.